हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे हे अगदी सविस्तर पद्धतीने आपण पाहायचं आहे. तर बघा, इथं मी पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. जेवढी आपली उंची असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की शिलाईमध्ये आपल्याला लागणार आहे. आणि शिलाईमध्ये जाऊन जेवढी आपली तयार उंची आहे तेवढी तिथं आपली रेडी होणार आहे. तर उंचीचं माप टाकून घेतल्यानंतर बघा, इथं मी शोल्डरचं माप टाकून घेणार आहे. या ब्लाऊजचा जो नेक आहे तो डीप असल्यामुळे इथं मी 5 इंचाचे शोल्डर घेतलेले आहेत आणि गळा रुंदी आहे ती मी इथं 2 इंच घेतलेली आहे. तुमचा नेक जेवढा असेल डीप तेवढं तुम्हाला गळा रुंदी कमी कमी घ्यायची आहे. तर पहा, 5 मधनं 2 गेले, इथं 3 इंचाचा आपला शोल्डर आहे. त्यामध्ये हाफ इंच जाऊन आपला 2.5 इंचाचा शोल्डर आहे तो रेडी होणार आहे. म्हणजे 3 इंच आहे तर त्यातला अर्धा इंच आहे तो आपला शिलाईमध्ये जाणार आहे. त्यानंतर बघा, इथं पुढच्या साईडला सुद्धा आपण म्हणजे हा बॅक पार्टला आपण कटिंग करतोय, तर इथं सुद्धा मी 5 इंचाचंच इथं मार्किंग करून घेते. बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी खूप साऱ्या युजफुल टिप्स आहेत त्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर आपण आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी आर्महोलचं मार्किंग बघा 5.5 इंचावरती आर्महोल मी टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर तिथून खाली तसेच मी उंचीचं माप किती आहे ते मी मोजून घेतलेलं आहे. तर इथं बरोबर जेवढा आपला आहे तेवढं आलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं आर्महोलसाठी आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं आता आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर जेवढी तुमची छाती असेल त्याचा 4था भाग जेवढा आहे ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा, या ब्लाऊजमध्ये 33 इंचाची तयार छाती आहे, त्याचा 4था भाग येतो 8.25 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं 10.25 इंचावरती आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढी तुमची चेस्ट असेल त्याचा तुम्ही 4था भाग करून घ्या आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणून 2 इंच ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं चेस्टचं माप टाकून झालेलं आहे. जिथं आपण आता उंचीचं माप टाकून घेतलं होतं त्या ठिकाणी आपण इथं कमरेचं मापसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर पहा, इथं कमर जी आहे ती पूर्ण तयार कमर आहे, ती पूर्ण कमर आहे ती 27 इंच आहे. त्याचा 4था भाग येतो 7 इंच प्लस बॅक साईडला आपण टक्स टाकत असतो त्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच, असं बरोबर 9.25 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेणार आहे. टक्ससाठी मार्किंग करायचं काही लोक विसरतात, तर ते न विसरता तुम्हाला टक्सचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे पॉईंट्स घेतले होते ते जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर बघा, इथं आपलं फिटिंगचं माप आहे ते टाकून झालेलं आहे. त्यानंतर बघा, इथं आपण टक्स बॅकला 2 टक्स असतो त्यातलं माप टाकून घ्यायचं. तर बघा, सेंटरपासून 4.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला 4 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमचा जर गळा लहान मोठा असेल तर त्या हिशोबानं तुम्ही 3.5 इंच वगैरे घेतलं तरीही चालू शकतं. आणि दोन्ही साईडला हाफ इंचाचा असं आपण टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. हाफ इंच म्हणजे 1 इंचाचा आपला जो बॅकचा टक्स असतो तो येणार आहे, कारण आपण मग अशी टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून घेतलेलं होतं. तर पहा, इथं आपण गळ्याची मार्किंग करून घेणार आहे. जेवढा तुमचा गळा आहे त्यामध्ये हाफ इंच ॲड करून आपण गळ्याची मार्किंग करून घेणार आहे. या ब्लाऊजचा जो नेक आहे तो 10.5 इंचाचा आहे तयार. त्यामध्ये मी शिलाईसाठी अर्धा असा 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. आणि वरच्या साईडला मी गळा रुंदी 2 घेतली होती, तर या साईडला खालच्या साईडला मी 2.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे, जेणेकरून तिथं आपला जरा बॅकचा जो नेक आहे तो ब्रॉड यावा यासाठी. आणि कस्टमरला ब्रॉडच हवा होता. तुम्हाला जर हवा असेल जेवढा वर आहे तेवढा तुम्ही खालीसुद्धा टाकून घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा याच्यामध्ये तुम्ही अजून अर्धा इंचामध्ये 3 इंचावरती सुद्धा खालच्या साईडला घेऊ शकता. तर बघा, इथं आपण गळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि इथं आता बघा, इथं मी मटका शेप देणार आहे, तर तो कसा द्यायचा हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, जेवढी आपली गळ्याची उंची असेल त्याचा हाफ करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याचासुद्धा हाफ करायचा आहे. म्हणजे 5.5 इंचाचा हाफसुद्धा 2.25 इंचावरती सुद्धा मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तेच मार्किंग आपण वरच्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे. तर पहा, इथं आता आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. वरचं जे मार्किंग सांगितलं होतं मी 2.25 इंचावरती, तिथून आतल्या साईडला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. आणि खालच्या साईडला जे 2.25 इंचाचं आपण मार्किंग केलं होतं तिथं बाहेरच्या साईडला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्या मार्किंगवरून आपल्याला
व्यवस्थितपणे मटक्याचा जो शेप आहे तो इथं तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. तुम्ही जर प्लेन गोल करणार असेल तर असा अर्धा इंच वगैरे घ्यायचं काही गरज नाही, जसा तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता. तर बघा इथं मी डायरेक्ट हातानं कशा पद्धतीने एकदम सुंदर असा इथं मटकानेक आहे तो रेडी करून घेतलेला आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही बघून घ्या. बघा किती सुंदर शेप आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जो हवा आहे तो शेप तुम्ही नेकला देऊन घ्यायचा आहे. आणि आर्महोलच्या ठिकाणी मी बघा इथं 1 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, जे आतला आर्महोल म्हणजे समोरच्या साईडचा आपला आर्महोल असणार आहे. आणि 1.5 इंचाचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे, जो की आपला पाठचा जो आहे तो आर्महोल असणार आहे. तर बघा इथं आपण बॅकचा पार्ट कटिंग करणार आहे. सो इथं मी 1.5 इंचाचा जो आपण मार्किंग केलं होतं त्याच्यावरती असा कर्व देऊन घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही हातानं करू शकता किंवा या टूलचाही वापर करून तुम्ही, जर तुम्ही बिगिनर्स असाल तर या टूलचा वापर करून तुम्ही कर्व देऊ शकता, जेणेकरून तुमचा कर्व आहे तो अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये कट होणार आहे. तर बघा इथं आता आपण मापे टाकून घेतलेले आहेत सर्व आणि आता या आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मी कसं कटिंग करून घेते. जिथून आपण मार्किंग करून घेतलं होतं एक्स्ट्रा म्हणजे शिलाई मार्जिनचं जिथं मार्किंग केलं होतं आपण तिथून वर आपण कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हेच मार्किंग आता आपण जे कट करून घेणार आहे पॅटर्न तो आपण फ्रंट साईडच्या कटिंगसाठी सुद्धा तसाच ठेवून वापरणार आहे. त्यामुळं हा व्यवस्थित तुम्हाला बॅक पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो तयार होत आहे. आणि बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर यामध्ये काही शंका वाटली तर ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर बघा इथं आपण जो टक्सचं मार्किंग केलं होतं तिथंसुद्धा आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण अस्तरवरती कट करणार आहे किंवा मेन फॅब्रिकवरती कट करणार आहे तेव्हा तिथं डबल आपल्याला मार्किंग करून घ्यायची वगैरे गरज नाही पडणार, यासाठी कट करून घ्यायचा आहे. इथं नॉच देऊन घेतलेला आहे बघा छोटासा मी. अशा पद्धतीने आपला जो बॅकचा पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. आता हाच पार्ट वापरून आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा दुसरा पेपर घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपण जो बॅकचा पार्ट कटिंग केला होता तो मी अगदी व्यवस्थित सेंटर जोडून ठेवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानुसारच आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर जे काही चेंजेस असतील ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, कारण आपल्याला फ्रंट पार्टमध्ये चेंजेस करायचे आहे. हाईटमध्ये म्हणजे उंचीमध्ये सुद्धा आपल्याला थोडी उंची वाढवून घ्यायची आहे बॅक पार्टपेक्षा, कारण फ्रंट पार्टला टच वगैरे येतो त्यासाठी. तर पहा इथं मी जेवढं आपण बॅक पार्टला मुंड्याचं कटिंग केलं होतं त्यावरून तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि उंचीसुद्धा इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला आता थोडंसं मी खालच्या साईडला ओढून घेतले आणि इथं गळारुंदीचं मापसुद्धा मी इथं टाकून घेणार आहे. तर बघा 2 इंचाची आपली गळारुंदी होती तर ते सुद्धा माप मी इथं टाकून घेतलेलं आहे. तुम्ही असं न टाकता जरी डायरेक्ट पुन्हा जरी वाढवलं ना, म्हणजे हे ना आपल्या मेजर टेपनं जरी नंतर मार्किंग केलं तरीही चालू शकतं. तर बघा जिथं आपण मार्किंग केलं होतं तिथून खाली आपल्याला गळ्याची उंची जेवढी आहे ती टाकून घ्यायची आहे. तर बघा या ब्लाऊजचा जो गळा आहे तो 5.25 इंचाचा आहे. त्यामध्ये मी 1/2 इंच शिलाई मार्जिन असं 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमची जेवढी गळाची उंची असेल त्यामध्ये तुम्हाला शिलाईसाठी अर्धा इंच हा ॲडच करून घ्यायचा आहे, कारण तो शिलाईमध्ये जाऊन तुमचा जेवढा रेडी आहे तेवढा इथं गळा तयार होणार आहे. त्यानंतर वरच्या साईडला मी 2 इंच घेतलं होतं तर खालच्या साईडला बघा मी इथं थोडंसं वाढवून घेतलेलं आहे. 2.25 इंच किंवा 2.5 इंच तुम्ही खालच्या साईडला घ्यायचं आहे. तुम्हाला जसा हवा तसा शेप तुम्ही
पुढच्या गळ्याचं सुद्धा करून घ्यायचा आहे. तर मी इथं 2.25 इंचावरती घेतलं होतं आणि पूर्ण राऊंडमध्ये आपण इथं शेप देऊन घेतलेला आहे. बघा तुम्ही मी कशा पद्धतीने इथं गळ्याचं मार्किंग केलं आहे. तर बघा इथं आपलं गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर त्याआधी बघा इथं मी जेवढ्या आपली बॅक पार्टची मार्किंग होती त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण इथं टक्स वगैरे येतात त्यासाठी अर्धा इंच बॅक पार्टपेक्षा 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर तुमचा बॅक पार्ट 14चा असेल तर तुम्ही इथं 14.5चं मार्किंग करून घेऊ शकता. 14.5 असेल तर 15चं मार्किंग करून घेऊ शकता. आणि ती लाईन आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला जो आपला फ्रंटचा आर्महोल होता तो सुद्धा, तर बघा इथं आपण बॅकचा जो आपला असतो तो 1.5 इंचाचा असतो. तर इथं आपण फ्रंटचं जे आहे ते जेवढे आपण शोल्डर टाकला होता तिला मार्किंग करून जसं आहे तसं मी पहिलं केलं होतं तसंच इथं मार्किंग करून लाईन मारून घेतलेली आहे. आणि तिथं आपण सेंटरपासून 1 इंचावरती जो आपला फ्रंटचा आर्महोल असतो त्याचं मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बघा लाईन तिरकी जाऊ नये म्हणून मी दोन्ही साईडला 5-5 इंचाचं मार्किंग करून घेते. आणि अशा पद्धतीनं आपण आर्महोलचं ते मार्किंग आहे किंवा बॉक्स आहे तो रेडी करून घेतलेला आहे. इथून वरती 1 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे, जो की आपला फ्रंटचा आर्महोल असणार आहे. आणि त्यानुसार इथं आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे. कर्व तुम्ही हाताने किंवा हातांना सुद्धा देऊ शकता किंवा अशा पद्धतीने जे टूल आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. असा जर तुम्ही बिगिनर असाल तर केला तर एकदम सुंदर अशा पद्धतीने तुमचा शेप येणार आहे. त्यानंतर बघा इथं मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्या कटोरीचा शेप देण्यासाठी. आणि वरच्या साईडला 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे मार्किंग जे आहे तुमचं साईजनुसार कमी जास्त होऊ शकतं. नंतर सेंटर जो आहे त्याचा सुद्धा मी इथं 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण सेंटरला सुद्धा आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा आहे, 5 इंचाचा देऊन घ्यायचा आहे. तर बघा त्यानंतर जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून पुढं आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने 2 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आहे. आणि तिथून पुढं सुद्धा आपण जेवढी आपली छाती कमर असेल त्या कमरेचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथून पुढं आपल्याला 2 इंचाचं शिलाईसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपण इथं आधी 3.5च्या पुढं जे 2 इंचाचं मार्किंग केलं होतं ते कट होऊन जाणार आहे, त्यामुळे तेच 2 इंचाचं मार्किंग आपल्याला पुढं देऊन घ्यायचं आहे. बघा तुमच्या लक्षात येतं आहे का ते? इथं जे मार्किंग केलं आहे ते 2 इंचाचं मार्किंग मी पुढं करून घेतलेलं आहे. इथं 3.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे, तिथून वरती 4 इंच आणि अशी आपण लाईन जोडून घेतलेली आहे. तर बघा आता मी इथं मार्किंग केलं, तिथून पुढं 2 इंचावरती मी कटोरीला शेप देण्यासाठी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि तिथून वरती बघा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं मी कशी करते, आपला जो सेंटर होता आर्महोलचा त्याच्या जरासं पुढच्या साईडला आपण असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा इथं मी तुम्हाला दाखवते, जिथून आपण 4 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून पुढं असं आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. जो फ्रंट साईडचा आपली आर्महोल होता तिथंपर्यंतच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. असा सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही बघा अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता. दोन्हीपैकी कोणताही तुम्ही यूज केला तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथं तिथून पुढं आपण जे 2 इंचासाठी जे मार्किंग केलं होतं 2 इंचाचं तिथं बघा मी कटोरीचा शेप अशा पद्धतीने थोडासा तिरकस घेऊन कर्व देऊन घेत आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा कटोरीचं जे मार्किंग आहे ते करून झालेलं आहे. बघा हे आपलं मार्किंग करून झाले. आणि त्यानंतर आता तुम्हाला दाखवते, हे आहे ते आपल्याला कट होऊन जाणार आहे आपलं. आणि आपल्याला जिथं आपण 2 इंचाचं कट करून जाणार तिथून पुढे जे आपण अर्धा इंचाचे जे टिप मारून रेषा मारून घेतल्या होत्या किंवा अर्धा इंचाचं जे मार्किंग घेतलं होतं ते तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा त्याआधी मी तुम्हाला दाखवते, जेवढी आपली कमर असेल तिथून पुढं 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की आपण हे आत्ता शेपसाठी दिलेलं होतं ते. आणि तिथून पुढं 2 इंचाचं आपण शिलाईसाठी मार्किंग करून घेणार आहे. हेच मार्किंग आपण पुढे करून घेतलेलं आहे. त्यामुळं बघा इथं सेंटरवरती इथं मी मार्किंग करून घेते मगाशी सांगितलेलं त्या पद्धतीनं.
आणि इथं आपण टक्ससाठी रेषा मारून घेणार आहे एक अशा पद्धतीने. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं सेंटरला आणि 3.5 इंचावरती इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणून. तर हे आता आपलं करून झालेलं आहे. डबल तुम्हाला समजावं म्हणून मी इथं सांगितलेलं आहे. तर बघा इथं आपलं झालेलं आहे आणि जे 2 इंचाचं अंतर मी सांगितलं होतं तुम्हाला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे, तर ते आपलं कट होऊन जाणार आहे. तर बघा त्यासाठी मी इथं तिरप्या रेषा देऊन घेते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. तर बघा इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे आणि तिथून जिथं आपण रेषा मारून घेतलेला आहे, तुम्हाला समजायसाठी बोलते मी असं, तिथून आपल्याला जिथं आपलं कमरेचं माप टाकलं होतं तिथं आपण तिरकी रेष देऊन घ्यायची आहे वरच्या साईडला. इकडून या साईडला सुद्धा वरच्या साईडला अशी तिरकी रेष देऊन घ्यायची आहे. कारण बघा जे आपले कटोरीचा जो शेप आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने यावा यासाठी हे आपण अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं असतं. फक्त जिथं आपण कट करणार आहे तिथूनच खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. बाकी जेवढं पहिली उंची होती आपली त्याच्यावरचीच तिरपी लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केलं तर तुमची जी प्रिन्सेस कटचं कटिंग आहे ते अगदी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे. तर इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे फ्रंट पार्टचं सगळं. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही प्रिन्सेस कटला हे सुद्धा क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी म्हणत असाल तुम्ही, ते सुद्धा लावून तुम्ही प्रिन्सेस कट शिवू शकता. तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्यासाठी तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेन तर तुम्हाला हवा असेल तर. नाहीतर मग आत्ता काही इतक्यात नाही करणार मग मी तो. झालं आपण केलेल्या मार्किंगवरती इथं आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर आर्महोलचं कटिंग करताना बघा इथं आपण फ्रंट पार्टचा जो आर्महोल मार्क केला होता त्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे. इथं आर्महोलचं सुद्धा कटिंग करून झालं आहे आपलं आणि आता आपण गळ्याची जी आहे कटिंग ते सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी तुम्हाला शेप सांगते आहे कसा द्यायचा आहे. तर बघा मी एकदम केअरफुली बघा मी कुठून कसं कटिंग करते ते. तिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं होतं तिथून मी कटिंग करून घेतलेलं आहे पहा, जो शेप दिलेला होता त्यानुसार. आणि जे एक्स्ट्राचं कटिंग करायचं 2 इंचाचं मार्किंग होतं ते आता हे मी पूर्ण कटिंग करून काढणार आहे. हे वेस्ट आपलं जाणार आहे. हे 2 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे आपण तो कटोरीला पूर्ण एकदम सुंदर असा पफ येण्यासाठी आपण हे मार्किंग करत असतो. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा इथं कटोरी आणि फ्रंट पार्ट जो आहे आपला तो पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण गळ्याचं सुद्धा कटिंग करून घेऊया इथं. तर अशा पद्धतीनं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मापे कशी टाकायची आणि कटिंग कसं करायचं हे अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तुम्हाला जर हवे असतील तर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.